हाय हॅलो नमस्कार. मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कसे आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये. चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया. आजचं रुटीन काय काय आहे. आणि बऱ्याच दिवसांनी आपला आज व्हिडिओ येत आहे आपल्या चॅनलवरती. तर काही नाही काहीतरी कारणं असल्यामुळे व्हिडिओ आले पण नाही. त्याच्यानंतर आपल्या अर्णव कुणालची फायनल एक्झामच्या डेट आल्यानंतर मुलांच्या अभ्यासाची लगबग चालू झाली. वर्षभर भरपूर काही शिकवलेलं असतं आणि लास्टला एक्झाम जेव्हा येतात ना तेव्हा मुलांचा अभ्यास वगैरे थोडं जास्त लक्ष द्यावं लागतं. तर म्हटलं चला 1-2 महिने व्हिडिओला आपले ब्रेक देऊया आपल्या यूट्यूब चॅनलला आणि त्याच्यानंतर मुलांच्यावर थोडं लक्ष देऊया. कारण फायनल एक्झाम असल्यामुळं थोडं जास्त त्यांना टाईम द्यावं लागलं. तर यूट्यूबचं सगळं काम साईडला ठेवलं. मुलांसाठी थोडं टाईम दिलं. त्यांचा अभ्यास वगैरे, त्यांचे ट्यूशन वगैरे, बाकी सगळ्या गोष्टी. बंगालला आल्यापासून रुटीन आपलं खूप बिझी चाललं आहे. जास्त व्हिडिओ वगैरे घ्यायला टाईम भेटत नाही. फौजींचं पण रुटीन थोडं बिझी आहे. अर्णव कुणालचे स्कूल, अर्णवचं स्कूल आपल्या लांब असल्यामुळं त्याला स्कूलला यायला पूर्ण दिवस लागतो. त्यामुळे तो पण घरी लेट येतो. व्हिडिओ वगैरे घ्यायला त्याला पण टाईम भेटत नाही. त्याचमुळं आपले रेग्युलर व्हिडिओ येत नाहीत. खूप दिवसातून आज फौजींसोबत बाहेर चाललो आहे. कारण आता अर्णव कुणालच्या एक्झाम झाल्या होत्या. तर मुलं म्हटले मम्मा आम्हाला बाहेर घेऊन चला थोडं फिरायला. आणि आपल्याला एका सिटीमधून दुसरीकडे जायचं आहे तर आपल्याला ही नदी पार करूनच जावं लागतं. तर आपण बोटमधूनच प्रवास केला आणि त्याच्यानंतर दुसऱ्या सिटीमध्ये आलो आहे. आज थोडं मुलांसाठी शॉपिंग, बाकी त्यांना खाऊ पिऊ चला म्हटलं. बरेच दिवस झालं मुलं पण घरी होते. एक्झाम म्हटलं थोडंसं प्रेशर वगैरे असतं अभ्यासाचं म्हणा आहे. थोडं आता मुलं पण निवांत झाली आणि मुलांच्या एक्झाम झाल्यामुळं मम्मी पप्पा पण थोडे निवांत झाल्यात. कारण असतात एक्झाम मुलांच्या, पण मम्मी पप्पांना येतं खूपच टेन्शन. आज आम्ही विशाल मेगा मार्टमध्ये आलो होतो. इथं म्हटलं चला थोडी उन्हाळ्याची शॉपिंग करूया. हळू पश्चिम बंगालला आता गरमी सुरू होत आहे तर गरमीचे काही कपडे वगैरे घ्यायचे होते. बाकी काही किचनचं सामान, छोट्या मोठ्या गोष्टी. खरं तर आज बाहेर मस्त फिरायचं म्हटलं, पण आलोयच तर म्हटलं थोडा शॉपिंग वगैरे करून येऊया. घरातून येताना बिलकुल विचार नव्हता की काही शॉपिंग करायची आहे. पण आता आलोच तर फौजींना म्हटलं थोडंफार मला किचनमध्ये वगैरे म्हणजे आपल्या फ्रीजमध्ये ठेवायला बॉटल्स वगैरे घ्यायच्या होत्या. अर्णव कुणालला पण गरमीसाठी टी-शर्ट वगैरे घ्यायचे आहेत. तर आता विशाल मेगा मार्टला आलो आहे तर तिथून आपण थोडीफार शॉपिंग करूया आणि जाऊया. आता इथं बॉटल्स वगैरे बघत आहे कोणत्या घ्यायच्या काय. तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू. बघूया आता व्हिडिओ घ्यायला जमले तर मी नक्की व्हिडिओ रेग्युलर म्हणजे तुमच्यापर्यंत पोहोचवीन. जास्त शक्य असं रेग्युलर व्हिडिओ पोहोचवेल असं शक्य नाही, कारण कामं थोडी इथं म्हणजे जास्त आहेत. फौजींचा टिफिन वगैरे द्यावा लागतो त्यामुळे थोडं काम जास्त वाटते. बघूया जमेल तसे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवीन. आणि माझे काही नवीन सबस्क्रायबर पण जोडले आहेत ह्या 2 महिन्यामध्ये. त्यांना माहीत नसेल तर मी थोडीशी माझी माहिती सांगते. मी एक फौजी पत्नी आहे आणि आम्ही महाराष्ट्रामध्ये सांगली जिल्ह्यामधले आहोत. आणि सध्या मी फौजींसोबत पश्चिम बंगालमध्ये राहते आणि आमच्यापासून कलकत्ता सिटी जवळ आहे. तर थोडीफार माहिती मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगितली आहे. तर काही माझे नवीन सबस्क्राईब आहेत त्यांना माझी थोडीफार माहिती कळाली असेल. आणि फौजींसोबत आता पश्चिम बंगालमध्ये आमचं पोस्टिंग आहे तर आम्ही इथल्या काही गोष्टी तुम्हाला दाखवण्याचा माझ्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करत आहे. तर आता इथं मी काही इलेक्ट्रिक वस्तू बघत होतो. अशा तर मला काही घ्यायच्या नव्हत्या, पण नवीन काहीतरी दिसलं तर वाटतं चला बघूया काही नवीन आलं आहे. आणि आता आपली थोडी शॉपिंग करून झाली वरच्या फ्लोअरला आहे, त्याच्यानंतर आपल्याला खाली जायचं होतं. तर चला आता जाऊया. शॉपिंग वगैरे झालं, बिलिंग वगैरे झालं. अर्णव कुणालला भूक लागली होती. फौजींचा उपवास होता, आज शनिवार आहे. तर फौजीने आणि मी चहा घेतला होता. अर्णव कुणालसाठी मस्त बर्गर ऑर्डर केला, कारण त्यांना बर्गर खायचा होता. तर कधी पिझ्झा, कधी बर्गर, कधी फ्रेंच फ्राईज, काही ना काही तर मुलांना लागतंच. मुलांची पेटपूजा झाली. आम्ही पण दोघांनी चहा घेतला आणि परत आपला घरी जायचा प्रवास सुरू झाला. कारण जी बोट आहे ना ती 9पर्यंतच असते. त्याच्यानंतर बोटचा प्रवास बंद केला जातो. मग आपल्याला दुसऱ्याच रस्त्यावरून जावे लागेल. तिकडं जाण्यासाठी खूप लांबचाच प्रवास करावा लागेल. तर आपलं पटपट आता बोटपर्यंत पोहोचायचा प्रयत्न आहे. इथून थोड्याशा अंतरावर आपलं बोट आहे, तिथून आपल्याला बोटमधून जायचं आहे. चला तर मग करा व्हिडिओ कंटिन्यू. आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडेल ही मी आशा करते. खूप दिवसातून व्हिडिओ बनवायचा प्रयत्न केला आहे, तर तुम्हाला आवडला तर नक्की चॅनलला माझ्या सबस्क्राईब करा आणि एक व्हिडिओला लाईक करा. चला तर मग करा व्हिडिओ कंटिन्यू.
आणि आता आपल्याला बोटीतून प्रवास करायचा आहे. तर फौजी इथं तिकीट वगैरे बघतायत. तिकीट काढायचं होतं त्यासाठी ना सुट्टे पैसे पाहिजे होते. तर फौजींच्याकडे सुट्टे पैसे नसल्यामुळं मी त्यांना मग दिले. आणि आता इथं कुर्नालला एका साईडला मासे वगैरे विकायला चालू होते. तर कुर्नाल आपला इथं मासे बघण्यासाठी आला आहे. फौजींचं माझं एका साईडला चालू होतं तोपर्यंत हा एकटाच इथं आला होता. तर बघा इथं तो माशाला हात लावून बघतोय. एवढा मोठा मासा बघून ना त्याला खूप छान वाटत होतं. त्याच्यानंतर आपले तिकीट्स वगैरे काढून झाले. आणि ह्या बोटमधून जाण्यासाठी आपल्याला ह्या कडेपासून त्या कडेला जायला 10 रुपये तिकीट होतं फक्त, जास्त काही तिकीट नव्हतं. कुर्नालचं तिकीट काही घेतलं नाही, फक्त अर्णव, फौजी आणि माझं आमच्या तिघांचं तिकीट वगैरे काढलं. आणि बोट आता निघणारच होती, तर आता पटपट आम्ही बोटमध्ये जाऊन बसतोय. तर बोटमधून हा प्रवास करायला ना खूप छान वाटतं. जास्त वेळ नाही, मला वाटतं 5 किंवा 5च मिनटं लागतात ह्या कडेपासून त्या कडेला जायला. पण छान वाटतं बोटमधून प्रवास करायला. संध्याकाळचं वातावरण बघा किती छान वाटतं, एकदम थंडगार वारं सुटलं होतं आणि मस्त बोटमध्ये प्रवास करतोय. तर खूप छान होता हा अनुभव, मस्त वाटलं. आणि मला वाटतं संध्याकाळचा प्रवास आम्ही आत्ताच करतोय. ह्याच्या आधी आम्ही प्रवास केला तो दिवसाच केला आहे. खूप दिवसातून आम्ही संध्याकाळचं बोटमधून असा प्रवास केला. खूप छान वाटतंय. लगेच आपलं दुसऱ्या ठिकाणी उतरायचं आलं आणि आता आम्ही इथून उतरून आपल्या स्कूटीकडे चाललो आहे. येताना आपण स्कूटी घेऊन आलो होतो, ते इथं नदीच्याच किनारी स्कूटी आपली पार्क केली होती. आता स्कूटी वगैरे घेऊ आणि आपण घरी जाऊया. दिवसभर इकडं तिकडं, दिवसभर नाही, मला वाटतं आम्ही 4 वाजता निघालो. 2-3 तास आम्ही बाहेर होतो, पण थोडं जरी बाहेरून आलं ना खूप थकल्यासारखं होतं. जाऊन आता मला स्वयंपाक बनवायचा आहे. फौजींनी बाहेर काहीच खाल्लं नव्हतं, कारण आज फौजींचा शनिवार होता. त्यामुळं घरी जाऊन मला आता सगळा स्वयंपाक पण बनवायचा आहे. चला आता आपण घरी जाऊया. करा व्हिडिओ कंटिन्यू. आणि आम्ही थोड्या वेळापूर्वी घरी पोहोचलो. घरी आल्यानंतर मी लगेच स्वयंपाकाची गडबड केली, कारण आज फौजींचा शनिवार आहे. तर फौजींना भूक पण लागली होती आणि बाहेर पण त्यांनी काहीच नाही खाल्लं, फक्त चहा घेतला. अर्णव कुणालनं थोडंफार बाहेर खाल्लं होतं. आणि मी छान आता इथं भाकरी बनवत आहे. आणि भाकरीचं पीठ माझा भाव आला होता इथं, तर ते येताना घेऊन आला होता. तेव्हा पण मी काही व्हिडिओ बनवले नव्हते. तर गावावरून आपल्यासाठी भाकरीचं पीठ, गावाकडल्या भरपूर अशा गोष्टी आल्या होत्या, पण मी काही व्हिडिओ बनवला नाही, कारण आपले तेव्हा अर्णवची परीक्षा चालू होती. तर सगळं लक्ष त्या अर्णवच्या परीक्षेमध्ये, तेव्हा मी व्हिडिओ काहीच बनवले नव्हते. तर छान आता इथं माझ्या भाकरी वगैरे बनवून झाल्यात आणि भात पण लावलाय. भाजी काय बनवायची बघूया. आता जशी इझी भाजी काहीतरी बनेल असं बनवणार आहे मी. तर बघूया आता काय भाजी बनवायची. अर्णव कोणाचं चाललंय खेळायचं. ते दोघं पण गेले होते बड्डे पार्टीला. इथं आपल्या घराशेजारी एक बड्डे पार्टी पण होती, तर ते आल्या बड्डे पार्टीला गेले. त्याच्यानंतर मी लगेच स्वयंपाक करायला घेतला. फौजी बघताय TV. तर चला करा व्हिडिओ कंटिन्यू. आणि खूप दिवसातून मी व्हिडिओ घेतलाय, तर व्हिडिओ कसा वाटतंय नक्की सांगा. कारण आता मला वाटतं 2 महिने झालं मी व्हिडिओ काही घेतले नव्हते. तर आता थोडी हळूहळू सुरुवात करतोय, कारण आता मुलांच्या एक्झाम वगैरे झाल्या, तर थोडंसं टेन्शन फ्री झालोय. तर म्हटलं आता आपले व्हिडिओ आहेत ती कंटिन्यू करूया. तर गरमी पण सुरू झाली. किचनमध्ये थोडंफार जरी काम करत थांबलं की लगेच घाम यायला सुरुवात. तर चला मी भाकरी वगैरे भाजून घेते. आणि आपला व्हिडिओ खूप दिवसातून आला आहे, तर खूप दिवसातून व्हिडिओ बनवला आहे, तर कसा बनला आहे काय माहिती. तर जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आणि बघूया आता कसे व्हिडिओ येत आहेत आपले, रेग्युलर येत आहेत की नाही. आणि बघा इथं माझ्या छान भाकरी वगैरे बनवून झाल्यात. आणि कुणालचं एका साईडला खेळायचं चाललं आहे. बड्डेतून आला होता, तिथून बलून्स वगैरे आणले होते, तर छान आता खेळत आहे. चला तर मी आशा करते तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करा. भेटूया अशाच उद्याच्या नवीन छान ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. जय महाराष्ट्र. भेटूया लवकरच नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.